विद्यार्थी मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास या अभ्यासपत्रिकेसाठी सत्र 6व्याकरिता असलेला घटक पंडिती साहित्य प्रेरणा व स्वरूप या संदर्भानं आपण चर्चा करणार आहोत. मागील तासिकेमध्ये आपण संत साहित्य आणि संत साहित्यातील समर्थ रामदास आणि संत तुकाराम यांच्या साहित्याचा विचार केला होता. मध्ययुगीन काळामध्ये संत, पंत, तंत असे हे प्रवाह सांगितले जातात. त्यामध्ये संतांचं साहित्य याचा अभ्यास आपण केलेला होता 5व्या सत्रामध्ये, आणि मागील 2 तासिकेमध्ये संत साहित्याचा, महानुभव साहित्याचं, संप्रदायाचं साहित्य याचाही विचार आपण केला. पंत साहित्य ज्यालाच आपण पंडिती वाङ्मय म्हणतो, त्याचबरोबर आख्यान काव्य असंही या साहित्याला म्हटलं जातं. याविषयी त्या साहित्याची प्रेरणा काय होती, त्याचं स्वरूप कशा प्रकारचं आहे आणि कोणते पंडित कवी मराठी साहित्यामध्ये होऊन गेले, त्यांच्या साहित्याचा विचार आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे. या अनुषंगाने आपल्याला पंडिती साहित्याचं स्वरूप आणि त्या साहित्याच्या लक्षणाचा अभ्यास करता येईल. प्राचीन मराठी वाङ्मय प्रवाहातील पंडिती साहित्याचं वैशिष्ट्य, त्यांच्या प्रेरणा, त्यांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये, पंडिती काव्याच्या क्षमता आणि मर्यादा, त्याच्या अभ्यासाच्या दिशा आणि पंडिती साहित्याने मराठी वाङ्मयामध्ये कोणती भर टाकलेली आहे याचा विचार प्रामुख्याने आपल्याला करायचा आहे. मध्ययुगीन मराठी साहित्याचे स्थूल मानाने महानुभव साहित्य, संत साहित्य, पंडिती साहित्य आणि शाहिरांचे साहित्य असे प्रमुख प्रवाह पडतात, मानले जातात. मध्ययुगीन मराठी साहित्यातील काही पद्यवेचे आपल्या अध्ययनात यापूर्वी आलेले आहेतच. त्यात आलेली मुक्तेश्वर, वामन, रघुनाथ, मोरोपंत ही पंडिती कवींची नावे आपल्या ओळखीची आहेत. पण या पंडित कवींनी संस्कृत भाषा पचवून त्यातील संस्कृतचा वारसा आणि वळण मराठी साहित्यात मनापासून आणण्याचा प्रयत्न आपापल्या कालखंडात केलेला आहे. त्यांच्या या प्रयत्नातूनच एका वेगळ्या अशा पंडिती साहित्याच्या प्रवाहाचा उगम झालेला आपणास दिसतो. त्याचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. मध्ययुगीन मराठी साहित्यात अनेक प्रवाह एकाच वेळी अस्तित्वात आणि रूढ होत होते हे आपणास दिसते. पंडिती साहित्याची परंपरा ही अशीच थेट 13व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतची आहे. 13व्या शतकातील महदंबेच्या धवळ्यापासून ते 18व्या शतकातील मोरोपंताच्या कुशलोपाख्यानापर्यंत अथवा निरंजन माधवांच्या सुभद्रा चंपूपर्यंत मराठी आख्यान कवितेने आपले वेगळेपण आणि स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवलेले आहे. संत साहित्य आणि पंडिती साहित्य यामध्येही काय फरक आहे हे आपणास बघता येईल. संतांची भक्तीची परंपरा आणि त्या निमित्ताने जन्माला आलेले संत साहित्य आज सर्वज्ञात आणि सर्वश्रुत आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, संत मेळ्यातील संत मंडळी, जनाबाई, सावतामाळी, गोरा कुंभार, सेनानावी, बंका महार इत्यादी सगळेच आपल्या त्यांच्या ओव्या आणि अभंगासारख्या पद्यरचनेमुळे आपल्या चांगल्या परिचयाचे झालेले आहेत. संत साहित्याने जनमानसाची उत्तम पकड घेतली आणि त्या मानाने ही पंडिती काव्य एका वेगळ्या पातळीवर राहिलेले आपणास दिसते. पंडिती काव्याचा हा प्रवाह अलग का, ही पंडिती रचना एवढी स्वतंत्र वेगळी का राहिली, असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. वरवर पाहता आपल्याला असे वाटते की या सगळ्याच पंडित कवींनी मिळून स्वतःचा एक वेगळा वर्ग आणि कोश निर्माण केला. या कोशात त्यांनी स्वतःला गुरफटून घेतले. त्यातच ते अधिकाधिक गुंतत गेले, अडकले आणि समाजातील संस्कृत जाणणाऱ्या, संपन्न स्थितीत जीवन जगणाऱ्या सुखवस्तू वर्गासाठीच पंडिती काव्य लिहिले गेले. वास्तवाला सामोरे न जाता आपल्या भोवतीच रुंजी घालण्याची प्रवृत्ती या एका अर्थाने बहुजन समाज विन्मुखता या साहित्य प्रवाहात होती.
त्यात आपले स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्याचा व संस्कृत आणि पारंपरिक संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न पंडितांनी येथे केलेला दिसतो. पंडिती साहित्याची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येते. पंडिती साहित्य म्हणजे पंतांचं साहित्य, शिकल्या सवरलेल्यांचं साहित्य, ज्यांना संस्कृत ही भाषा अवगत होती, अशा कवींनी भारतीय साहित्यातील आर्ष महाकाव्यातील रामायण महाभारत या काव्यामधील काही कथांश घेऊन त्यावर काव्य केलेलं आहे. आपलं पांडित्य, आपलं ज्ञान, आपली बहुश्रुतता ही त्यामधून दाखवून दिलेली आहे. आणि म्हणून जनसामान्यापासून प्रस्तुत साहित्य हे दूर राहिलेलं आहे. संतांचं साहित्य हे जसं जनसामान्याचं झालं तसं पंडिती वाङ्मय आख्यान काव्य हे मात्र जनसामान्याचं झालेलं दिसत नाही, कारण ते सामान्य माणसाला समजत नव्हतं. शिकल्या सवरलेल्याच वर्गांना ते कळत होतं. पंडिती साहित्याची जी लक्षणं किंवा वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात ती आपण पाहूयात. पंडित कवींचा स्रोत सापेक्षता. आपल्याला पंडित कवींची स्रोत सापेक्षता म्हणजे आपली कविता वाचणाऱ्यांच्या किंवा ऐकणाऱ्याच्या अपेक्षेनुसार आणि कुवतीनुसार सादर होण्याची प्रवृत्ती येथे दिसून येते. समाजात नेहमीच असा एक वर्ग अस्तित्वात असतो ज्याला आपण उच्चभ्रू किंवा संपन्न स्थितीतील लोकांचा वर्ग म्हणून ओळखतो. हा वर्ग त्यावेळी संस्कृत प्रेमी होता. संस्कृत साहित्यातील रसालंकाराची आणि कलाकृतीची त्यांना जाण असल्यामुळे त्यांना पंडिती काव्याचे आकर्षण वाटणे स्वाभाविक होते. या श्रोत्यांची अभिरुची, त्यांची बौद्धिक कुवत, धार्मिकता ध्यानात घेऊनच पंडित कवींनी आपले काव्य लिहिले. त्यामुळेच ते त्यांच्यापर्यंत पोहोचले. या रसिक वर्गाच्या अपेक्षेनेच पंडिती काव्याचे रूप सिद्ध झाले आहे. याचा अर्थ त्यावेळचे पंडिती काव्य हे त्यावेळच्या वाचकांचे सुसंस्कृत प्रेम दर्शविणारे साधन होते. या हेतूनेच या साहित्याची निर्मिती झाली आहे. कालमानानुसार त्यात बदल होत गेला. त्यात भक्ती, ज्ञान, वैराग्याची शिकवण देण्याचा प्रयत्न पुराण कथोपकथांच्या आधारे केला आहे. त्या काळी संस्कृतला मान्यता होती, म्हणूनच संस्कृत सारखी रचना महत्त्वाची ठरली. दुसरं वैशिष्ट्य त्यांचं सांगता येतं की संस्कृत वाङ्मयाच्या छायेतील हे वाङ्मय होतं. पंडिती साहित्य निर्माण करणाऱ्या या सर्व पंडित कवींनी आपला वाचक वर्ग संस्कृत जाणणाराच गृहीत धरला आणि समोर ठेवला. त्यांच्यासमोर संस्कृतमधील अक्षरकाव्यात ज्याची गणना केली जाते ते रामायण, भागवत या ग्रंथाचेच आदर्श होते. नल दमयंती, दुष्यंत शकुंतला, कृष्ण रुक्मिणी, अर्जुन सुभद्रा यासारख्या अनेक स्वयंवर कथांच्या उपाख्यानाचा आधार त्यांनी काव्यनिर्मितीसाठी घेतला होता. म्हणूनच त्यांच्या काव्यग्रंथांची नावे रुक्मिणी हरण, नलदमयंती स्वयंवर, सीता स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर अशी दिलेली आढळतात. डॉक्टर के. ना. वाटवे यांनी म्हटले आहे की पंडिती काव्य म्हणजे नव्याने जन्माला घातलेले एक प्रकारचे संस्कृत साहित्यच असे आपल्याला म्हणता येईल. पंडित काव्याने समृद्ध संस्कृत साहित्याबरोबर संस्कृत साहित्यशास्त्राचाही मागोवा घेतलेला आहे. त्यातील आशय पंडिती काव्य अभ्यासल्यानंतर किती समर्पक आहे हे आपल्या लक्षात येईल. काही श्री हनुमंत नाटक कथा, काही रघुवंशीची, काही आदिकवी प्रमेय रचना, काही गिरादेशाची अशी आपल्या काव्याची सामग्री असल्याचा उलगडा सीता स्वयंवराच्या 3ऱ्या सर्गात खुद्द पंडित कवी विठ्ठलांनी केलेला आहे. संस्कृतच्या छायेखालीच मराठी पंडिती काव्य बहरले याचा एक उत्तम पुरावा या वरील काव्याच्या ओळीतून आपणास मिळतो. मराठीमध्ये पंडित कवींनी रचलेल्या काव्यग्रंथाचे स्वरूप आपण पाहिले म्हणजे हा संस्कृतचा उमटलेला आणखी ठसा स्पष्ट होईल. पंडित कवी मुक्तेश्वरांचे द्रौपदी स्वयंवर, विठ्ठलाचे रुक्मिणी स्वयंवर, मोरोपंताचे कुशलोपाख्यान
अनेक घटना प्रसंग संस्कृत साहित्याशी कमालीच्या मिळत्या जुळत्या आहेत. मराठी भाषेला संस्कृत भाषेचा प्रौढपणा आणि त्या प्रगल्भतेतून येणारा डौलदारपणा पंडित कवींनी प्राप्त करून दिला आहे. याची उदाहरणे आपल्याला जागोजागी मुद्दामहून सांगता येतील. कालिदास, भारवी, माघ, श्रीहर्ष जे संस्कृतमधील प्रसिद्ध कवी, महाकवी म्हणूनही ओळखले जातात. त्याचबरोबर भवभूती, जयदेव, मुरारी यासारखे नाटककार, बाण, सुबंधू, दंडी इत्यादी गद्यकवी, पंडित जगन्नाथ राय, भर्तृहरी, चंपूकार इत्यादी संस्कृत साहित्यिक त्यांच्या साहित्याचे आदर्श आपल्यासमोर ठेवून पंडित कवींनी पांडित्य प्रदर्शनाच्या हौसेने आपली कविता लिहिली. कवी मुक्तेश्वर, वामन पंडित, रघुनाथ पंडित, सामराज, विठ्ठल, निरंजन माधव, आनंद तनय, श्रीधर, नागेश मोरोपंत या पंडित कवींच्या कवितेवरही संस्कृत भाषेच्या पांडित्याची आणि कला कौशल्याची, काहीशी कारागिरीची दाट छाया पडलेली दिसते. आपले पंडिती काव्य लिहिताना या मराठी कवीच्या समोर संस्कृतमधील रघुवंश, कुमार संभव, हनुमन्नाटक, शाकुंतल, उत्तररामचरित्र, नैषधीय चरित्र, शिशुपाल वध इत्यादी साहित्य होते आणि त्याचा पंडित कवींनी आपल्या काव्यनिर्मितीत मुक्तपणे उपयोग केलेला आहे. याचा पुरावा पंडिती काव्यात आढळतो. पंडिती काव्यात केलेले विविध वृत्तयोजना, अनुप्रास, यमक, श्लेष यासारखे शब्दनिष्ठ अलंकार सर्वत्र काव्यात त्यांनी योजिले. कमल, चातक, चकोर, अशोक, चक्रवाक इत्यादी पूर्वकवींनी वापरलेले आणि परंपरेने चालत आलेले संकेत योजिले. संस्कृत समास, संस्कृत शब्द, संस्कृतमधील श्लेषादी अलंकार मराठीत आणले. पंडित कवी मुक्तेश्वरांचं एक उदाहरण आपल्याला त्या संदर्भाने घेता येईल. मुक्तेश्वरांनी महाभारताची 4 पर्वे आणि श्लोक वरद रामायण लिहिले. तसेच मोरोपंताची 108 रामायणे आणि आर्यभारत सुप्रसिद्ध आहे. याशिवाय याच दोन्ही ग्रंथातील स्फुट आख्यानावर अनेक पंडित कवींनी रचना केलेली आहे. विविध वर्णने, श्लेष, अनुप्रास इत्यादी शब्दालंकार, उपमा, उत्प्रेक्षा, रूपक इत्यादी अर्थ अलंकार यामध्ये प्रतिभाजनित कल्पनांचे वैभव त्यांच्या लेखनात आढळते. कवी श्रीधर यांनीही आपल्या पांडव प्रताप, शिवलीलामृत, रामविजय, हरिविजय या लोकप्रिय काव्यग्रंथाचे लेखन केले आहे. या ग्रंथातून रामायण, महाभारत, भागवत यातील कथा श्रीधरांनी थोडक्यात पण रसाळपणे सांगितल्या आहेत. मध्वमुनीश्वर, अमृतराय, महिपती हे या काळातील छंदोबद्ध रचना करणारे कवी होते. संस्कृत कवी जयदेव यांच्या काव्याचे विशेष त्यांच्या कवितेत आढळतात. प्रसिद्ध पंडित कवी वामन पंडितांनी निगमसार, उपादान, कर्मतत्व, यथार्थ दीपिका इत्यादी आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. तरी पण महाराष्ट्रात वामन पंडित त्यांच्या वेणुसुधा, रासक्रीडा, गजेंद्रमोक्ष, सीता स्वयंवर या काव्यामुळे अधिक ते लोकप्रिय झाले. रसाला अनुकूल अशा विविध अक्षरवृत्तांची योजना करण्याची सुरुवात वामन पंडित यांनीच केली. अगदी सहजपणे त्यांना यमक अलंकार सर्वत्र साधता आला आहे. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून एक श्लोक आपणास बघता येईल. वामन पंडितांची यमकासाठी असलेली प्रसिद्धी लक्षात येईल. अंगवक्र अधरी धरी पावा, गोपवेश हरी तोची जपावा, वामनाहू परी गालही डावा, तो ठसा स्वरधयात पडावा, मल्लवेश रचिता अभिराम, श्रीधर प्रभू सवे बळराम, मोरपत्र मुकुटे तरुपत्रे, वेश सुंदर जशी शतपत्रे, गोधनी बहु पुढे नच जावे, ठाव एकची धरून थिजावे, वाजवी म्हणून तो निज पावा, कृष्ण तोची हृदयात जपावा. वरील काव्यपंक्तीमध्ये
त्यांच्या वर्णनात यमक साधलेले आहेत. पत्र, तरु, गोधन, वक्र, वाम, बाहू यासारखे संस्कृत शब्द मराठी काव्यरचना असूनही आलेले आहेत. मुक्तेश्वर वामन पंडिताप्रमाणेच मोरोपंतांनीही आपल्या संस्कृत निष्ठा अनेक बाबतीत प्रकट त्यांनी केलेली आहे. मोरोपंतांनी व्याकरण शुद्ध आणि सुंदर उपमांची योजना करून आर्यवृत्तात परिश्रमपूर्वक काव्यरचना केली आहे. व्यासांच्या महाभारताची 18 पर्वे मुळाला कोठेही न सोडता सतत 10 वर्षे परिश्रम करून मराठी आर्या छंदात मोरोपंतांनी आणली आणि त्यातील कर्णपर्व उत्कृष्ट गणले जाते. त्यातलं एक उदाहरण बघा की तेव्हा गेला होता कोठे रामसुधा सुता तुझा धर्म, पूर्वी धर्म न रुचला त्याजिला निपटुनी तो जसा कुचला, आताची बरा सुचला धर्म गृहा सर्व व्हा परासू चला, मागेचे तुम्ही भजता धर्माला तरी तुम्हास वाचविता, आता मरा न वाचे दीप्तगृही जो नतोय साचविता. म्हणजे मोरोपंताच्या या रचनेत वीररसाची अभिव्यक्ती झाली असून कवीचे संभाषण कौशल्य या वर्णनातून लक्षात येते. मोरोपंतांची केकावली ही एक प्रसिद्ध काव्यरचना ध्वनिप्रधान आहे. त्यात भक्ती आणि करुण रस साधला आहे. संस्कृत शब्दांचा भरणा हे केकावलीचं वैशिष्ट्य ठरते. कृतात कटकामल ध्वज जरा दिसू लागली, पुरहा सदगदासवे झगडता तनू भागली. संस्कृतातील पंडिती वळणाच्या पद्धतीची छाप मुक्तेश्वरावर पडलेली आपल्याला दिसते. मुक्तेश्वरांनी आपल्या संक्षेप रामायणात त्याच वळणाची रचना केली. आपली रचना नाना नाटक भाव पद्य रचना संदोह सांद्रिक होता. म्हणजे संस्कृतातील निरनिराळ्या काव्य नाटकादी पद्यरचनेच्या मिश्रणाने भरून राहिलेली आहे. या सर्व विवेचनावरून आपल्या हे लक्षात येते की मराठी असूनही पंडित वाङ्मयावर कथानक, विषय निवड, भाषाशैली, आकृतिबंध इत्यादी सर्व अंगावर संस्कृतची छाया पडलेली दिसते. पंडिती साहित्याचा प्रवाह, पांडित्याचे प्रदर्शन, व्यासंग व विद्वत्ता दाखविण्यासाठी निर्माण झाला. संस्कृत भाषेतील शब्दकळा, विविध संकेत, वृत्ते, अलंकार, रसपरिपोष यांनीच तो भरलेला आणि वेढलेला आहे. पंडिती काव्याचं तिसरं वैशिष्ट्य आहे नवरसाचा जाणीवपूर्वक वापर. रसालंकाराची वाणी आपण प्रगट करीत आहोत हे पंडिती कवीने आग्रहाने मांडले आहे. या संदर्भात वामन पंडित म्हणतात, शृंगारवीर करुणा ही नवरसाची लीला जगद्गुरुच्या पदसारसाची. तर रघुनाथ पंडित आपल्या कथेचे वर्णन होय शृंगारा करुण रसाथारा असे करतात. तर निरंजन माधव हे पंडित कवी सुभद्रा चंपूबद्दल काव्यातच उद्गार काढतात. शृंगार मुख्य नवरसही रसमूर्तिमंत, काव्यात या परिसता दिसती प्रशस्त. तेव्हा संतांच्या साहित्यासारखे भक्ती आणि शांतरसाचा आविष्कार करणारे निवृत्तीपर असे पंडिती काव्य नाही, तर नवरसाचा जाणीवपूर्वक आविष्कार करण्याची आणि रसिकांना त्याचा आस्वाद घडविण्याची पंडित कवीची मुख्य प्रेरणा होती. पौराणिक कथेवर कलापूर्ण नवरसयुक्त संस्कार करून त्यांनी आपल्या व्यासंगाचा प्रत्यय जाणकार वाचकांना आणून दिला. पुढील ओवीमध्ये संत आणि पंडित कवीच्या काव्यलेखनाचे विशेष मोठ्या मार्मिकपणे नमूद केले आहेत. ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, सुश्लोक वामनाचा, तशी आर्या मयूरपंताची. ज्ञानेश्वरांनी ओवी आणि तुकारामाची अभंगवाणी जशी एकूण संत वाङ्मयामध्ये सुप्रसिद्ध आहे, तशीच पंडिती साहित्यात वामन पंडिताची श्लोक रचना आणि मोरोपंताची आर्या प्रसिद्ध आहे. या पंडिती काव्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे अलंकाराचा अतिरेक. सानुप्रास यमक अलंकृत रचना करण्यात वामन पंडित आणि मोरोपंत यांचा हातखंडा होता.
त्याची उदाहरणे जागोजागी त्यांच्या काव्यरचनेत आढळतात. उदाहरणार्थ, रामाने सेतू बांधला, त्या सेतूवर मोरोपंतांनी ज्या विविध उत्प्रेक्षा केल्या आहेत त्या मोठ्या काव्यात्म आहेत. या आर्येत उपमा, उपनहुती, स्वभावोक्ती, अलंकाराचा संगम आहे. सेतू न तो यत्पत्तीने स्वसुता नेली उरके जशी येणी, त्या लंकेची श्री भूदेवीने ओढिली असे वेणी. ऐन म्हणजे हरिण. मोरोपंतांनी योजलेल्या अर्थांतरण्यास अलंकारही सुभाषितासारखे लोकप्रिय आहेत. उदाहरण म्हणून आर्याची ही मात्रा भक्त चरण पाहता येतील. हांसता कर्म करावे, भोगावे रडत तेची परिणामी, किंवा फारच बरी निरयगती, परवशता शतगुणे करी जाच. निरय म्हणजे नरक. परंतु मोरोपंताच्या काव्याची हानी त्याच्या क्लिष्ट, दुर्बोध, नीरस, सौंदर्यहीन संस्कृत शब्द योजनेमुळे होते. मात्र आज सगळेच कीर्तनकार आवडीने मोरोपंताच्या आर्या उद्धृत करतात. एवढ्या त्या रचना विशिष्ट वर्गातील लोकमानसात रुजलेल्या आहेत. मोरोपंताचा एक नमुना म्हणून वामन पंडित या पंडित कवीच्या काव्याचा वेचा पाहता येईल. सीता आणि अगस्ती ऋषीच्या पत्नी लोपामुद्रा यांच्या संभाषणाचे वर्णन पहा. सर्व कथा कथी अगस्ती वधूशी सीते, क्षाराब्धी सेतू रचना न कथिती सतीते, की चूक जो जलधीचा करी त्या मुनीची, कांता म्हणेल तव वल्लभ कीर्ती निची. रावणाला मारून राम सीतेसह अगस्ती ऋषीच्या आश्रमात आले. अगस्ती ऋषीची पत्नी लोपामुद्रा हिला आपल्या पती अगस्ती याने सिंधूचे प्राशन केले असा गर्व होता, म्हणून रामाने मुद्दाम सीतेस सांगितले की लोपामुद्रेला तू सेतुबंधाची कथा सांगू नकोस. पंडिती वाङ्मयाचं दुसरं वैशिष्ट्य आहे पांडित्याचा शोष. मध्ययुगीन मराठी वाङ्मय प्रवाहात जाणीवपूर्वक पांडित्यपूर्ण रचनेचा खरा पायंडा मुक्तेश्वरांनी पाडला. पंडिती काव्याच्या या स्वतंत्र प्रवाहाच्या काही खुणा महानुभव कवी नरेंद्र आणि भास्कर भट्ट यासारख्या काही पूर्व कवीच्या काव्यात यापूर्वीच आढळल्या, तरी मराठी आख्यान कवितेचे ते एक वळण होते. त्यालाच मुक्तेश्वरांनी पंडिती वळण प्राप्त करून दिले. संत काव्यापेक्षा वेगळी प्रेरणा आणि भूमिका पंडिती काव्याची होती. संतांनी जाणीवपूर्वक काव्यनिर्मिती केली नाही, ती त्यांची प्रेरणा नव्हती हे प्रथम संत होते आणि नंतर कवी हे बिरुद त्यांना लागले. केवळ धार्मिक आणि अध्यात्मपर दृष्टीतून त्यांची उत्स्फूर्त काव्यनिर्मिती झाली आहे. या उलट मुक्तेश्वरादी पंडित कवींची दृष्टी रसिक कलावंताची आणि विद्वान कवींची होती. आपल्या कवित्व शक्तीचा आणि पांडित्याचा विलास प्रदर्शित करण्याची जबरदस्त प्रेरणा पंडिती काव्याच्या मुळाशी आहे. व्यासग्रंथगिरीचे सोने, संस्कृत खोटिये गाळुनी मने, देशभाषा घडिले लेणे, साहित्यरत्नी सुजडित. व्यासांच्या ग्रंथातील सोने घेऊन मी त्याचा देशी भाषेत अलंकार घडविला आहे. महाभारत रचनेच्या संदर्भात मुक्तेश्वरांचे असे बोलके उद्गार आहेत. पंडिती काव्याचं एक वैशिष्ट्य आहे ती रसिकता. रूढ पारमार्थिक आणि आध्यात्मिक दृष्टीची चाकोरी सोडून पंडित कवींनी ऐहिकता, प्रवृत्तीपरता आणि काव्यरचना कौशल्य व रसिकत्व यांना प्राधान्य देऊन पंडित कवींनी हा नवा मार्ग चोखाळला. म्हणूनच त्यांनी प्रतिभावंत कलाकवी म्हणून त्यांचा नावलौकिक त्यांनी संपादन केला. उत्कट वर्णने, रसो उत्कटता आणि कल्पना विलास, प्रसंग निर्मिती, डौलदार भाषाशैली ही पंडिती काव्याची खास वैशिष्ट्ये आहेत. गगनसमुद्री मुक्ताफळे, अरुण चंचुने कनक मराळे, वचोनी घेता कळा कुशले, नाहीच केली नक्षत्रे. अरुणोदयाच्या वेळी आकाशातील नक्षत्रे लोप पावतात. यावर मुक्तेश्वराचे हे रूपक योजलेले आहे. कनक म्हणजे सोने, मराळ म्हणजे हंस, मुक्ताफळे म्हणजे रत्न किंवा मोती. संस्कृत जाणणाऱ्या पंडित कवींनी हा वाङ्मय प्रवाह सुरू करताना त्यांच्यासमोर संस्कृत साहित्य आणि साहित्यशास्त्र जाणणारा वाचक आणि श्रोत वर्ग होता. पंडिती काव्याची व्याप्ती फार मोठी आहे. मराठी साहित्याच्या आरंभीच्या काळातही पंडिती काव्याच्या खुणा स्पष्ट दिसतात. त्यात प्रामुख्याने कवी नरेंद्र
भास्कर भट्ट, दामोदर पंडित आणि नारायण व्यास यासारख्या संस्कृतच्या पंडित कवींचा वाटा आहे. त्यांनी रुक्मिणी स्वयंवर, शिशुपालवध, वच्छहरण यासारखी संस्कृतनिष्ठ आख्यान कविता लिहिली, ती पंडिती वळणानेच. मराठी बोलभाषेचा वापर संत कवींनी करून जसा जनसामान्याशी संवाद साधला, तसे यश पंडित कवींना मिळाले नाही. त्यांची कविता पंडितापुरतीच मर्यादित राहिली. पंडिती काव्याच्या उगमाला आणि विकासाला कारणीभूत असलेल्या परिस्थितीत त्यांची बीजे असल्यामुळे आता आपण त्याचा सविस्तर परामर्श घेऊ. भारतावरील यवनांच्या प्रदीर्घ राजवटीनंतर आपला धर्म आणि स्वाभिमान जोपासणारा शिवकाळ आला आणि या शिवकाळात संस्कृत विद्येला आश्रय मिळाला, पुरस्कार लाभला. संस्कृत तज्ज्ञ पंडित कवींनी राजदरबारी मानसन्मान त्यांना मिळाला आणि काहींना राजाश्रयसुद्धा होता. धनसमृद्धी त्यांना लाभली आणि एकाच वेळी विविध वाङ्मय प्रवाह प्रभावित राहतात. त्यातील काही प्रवाह क्षीण असतात तर काही प्रभावी असतात. शिवकाळात राजव्यवहारकोश निर्माण झाला, ही घटना सूचक आहे. सामराज या पंडित कवीला राजदरबारी सन्मानपद लाभले होते. अशा श्रीमंत आणि स्वास्थ्य लाभलेल्या कवींनी कल्पना विलासाला आणि पांडित्याला स्वतःच्या काव्यातून मुक्तपणे वाट करून दिली. पाहता पाहता संत साहित्याच्या काळातच पंडिती काव्याचा क्षीण प्रवाह प्रभावी झाला. कवी मुक्तेश्वर, रघुनाथ पंडित, सामराज, विठ्ठल, निरंजन, माधव, श्रीधर, मोरोपंत यासारख्या पंडिती कवींची साहित्य निर्मिती त्याला कारणीभूत आहे. या आख्यान काव्याचं किंवा पंडिती साहित्याचे जी काही मर्यादा आहे, ती मर्यादा म्हणजे कृत्रिमता व रसहानी. त्यांच्या काव्यात अलंकारिकता, कृत्रिमता, बोजडपणा, समासघटित शब्दरचना आली. क्लिष्ट, रसहीन, शुष्क शब्द कसरतीबरोबरच या पंडित कवींनी मराठी भाषेला संस्कृतचा भारदस्तपणा, शब्दसौष्ठव प्राप्त करून दिले. रघुनाथ पंडिताच्या दमयंती स्वयंवरात औषध न लगे मजलामधील न लगे शब्दावरील श्लेष, नलराजा, न लगे म्हणजे लागत नाही, राजहंसाजवळ दमयंतीच्या मनातील भाव अत्यंत चपखलपणे व्यक्त करणारा आहे. पण इतरत्र अक्षरशः ओढून ताणून अर्थ लावावे लागतात. त्याचा एक नमुना पहा. मी जाण देवनळही स्वकरी धराया, मागेन काय चतुरा मज लाज जाया, काळे करुडी मुख जोवर होय लेखी. म्हणजे देवनळ म्हणजे बोरू लिहिण्यासाठी पूर्वी वापरत असत. येथे शब्द पांडित्यच काव्यहानी करणारी आहे. ही सहज स्फूर्ती रचना खचितच नाही तर रसहानी करणारी कारागिरी आहे. अशी ही कष्टसाध्य कृत्रिम काव्यरचना करण्यातही पंडित कवींनी आनंद घेतला. ते एक या काव्याचं वैशिष्ट्य ठरलं. पंडित कवी सामराजांनी आपल्या काव्याच्या रचनेबद्दल म्हटले आहे, साहित्य स्वारस्य समस्त वेचे, शब्दो दधीचे निवडून वेचे. येथे भक्तीच्या भावनेपेक्षा काव्य कौशल्याला त्यांनी प्राधान्य दिलेले दिसते. संस्कृतच्या धर्तीवर महाकाव्य रचण्याच्या अभिनिवेशाने साम्राज्यांनी आपले रुक्मिणी हरण रचले आहे, यावरून दिसते. सामराजांचे समकालीन कवी विठ्ठल यांनी पांडित्यावर आवर्जून भर दिला होता. संस्कृतमधील छंदशास्त्र, कोश, काव्य, व्याकरण, नाट्यरचना यांचा ज्याने सखोल अभ्यास केला आहे, तोच कवी खरा जगाला वंद्य होतो, ही विठ्ठलाची भूमिका होती. श्लोकाची रसवृत्तीशुद्ध रचना व्युत्पन्न ते जाणती रुक्मिणी स्वयंवरामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. काव्य केवळ विद्वान व्यासंगी जनासाठीच आहे असे ते म्हणतात. विद्वजीवन सप्तमोत्सव कथा विद्वजीवन वाचिजे. म्हणजे या काव्याबद्दल महाराष्ट्र सारस्वत विलभावे यांनी म्हटले आहे, हा ग्रंथ म्हणजे कल्पनांचा व श्लोकांचा एक मोठा ढिगारा आहे, पण हे काव्य नाही. पंडिती काव्याच्या मर्यादा विलभावे यांच्यावरील उद्गारातून स्पष्टपणे लक्षात येतात. संस्कृत भाषेची प्रेरणा पंडिती काव्याला आहे, पण त्याच्या अतिरेकी हव्यासापोटी ही मर्यादा पडते. मित्रहो, आज आपण या तासिकेमध्ये संत साहित्य, पंडिती साहित्य यातील फरक आणि पंडिती काव्य हे संत साहित्यापेक्षा कसं अलिप्त राहिलं, विन्मुख राहिलं हे पाहिलं. त्याचबरोबर पंडिती कवींची स्रोत सापेक्षता, कथात्मकता, आध्यात्मिकता, नवरसाचा जाणीवपूर्वक वापर, अलंकाराचा अतिरेक, पांडित्याचा शोष, रसिकता, कृत्रिमता आणि रसहानी
ही 8 वैशिष्ट्ये आपण पाहिली. त्याचबरोबर पांडित्याचे प्रदर्शन, व्यासंग, विद्वत्ता दाखविण्याच्या उद्देशाने पंडिती साहित्याचा प्रवाह निर्माण झाला हे आपल्या लक्षात येतं. उत्कट वर्णने, रसोत्कटता आणि कल्पनाविलास, प्रसंग निर्मिती, डौलदार भाषाशैली ही पंडिती काव्याची खास वैशिष्ट्ये आहेत हे आपल्या या संदर्भानं लक्षात आलं. पंडिती साहित्य आणि तत्कालीन समाजजीवन आणि क्रमशः जे पंडिती वामन पंडित, मुक्तेश्वर, रघुनाथ पंडित, बीडकर, सामराज या सगळ्या कवींच्या पंडिती काव्याचा विचार आपल्याला पुढील तासिकेमध्ये करायचा आहे. मित्रहो, आज एवढंच ठीक आहे. प्रस्तुत व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा, इतरांना पाठवा. मी प्रल्हाद भोपे आपली रजा घेतो. धन्यवाद.